बजेट अधिवेशनामध्ये सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. अजूनपर्यंत कर्जमाफी झालेली नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पूर्ण जून महिना ओलांडला, पाऊस पडलेला नाही. शेतकरी चिंतातूर आहे. पिण्याचं पाणी नाही, जनावरांना चारा नाही, अशी भयावह परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. मी आज विधानसभेमध्ये तो मुद्दा उपस्थित केला. स्वतः मुख्यमंत्र्यांनी बजेट अधिवेशनामध्ये सांगितलं की अल्निनोचा यावेळेस परिणाम आपल्या महाराष्ट्रावर होणार, दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार, हे भाकीत मुख्यमंत्र्यांनी स्वतः केलेलं होतं. त्याचाच आधार घेऊन मी विधानसभेत तेच सांगत होतो की मग तुम्ही जे तलाव होते, डॅम होतं, नद्या होत्या, छोटे नाले होते, त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. पण सरकार आमदार तोडायला लागलेत, खासदार तोडायला लागलेत, भ्रष्टाचार करायला लागलं. 55% कमिशनमध्ये हे सरकार गेलेलं आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघंही अडचणीत आलेले आहेत. म्हणजे मी त्या दिवशी म्हणालो की जेव्हा देवाभाऊच्या हातात होतं, देवाभाऊनी हे सगळं पाणी थांबवण्याची वेळ होती, तर देवाभाऊनी ती संधी गमावली. आता देवाच्याच हातात गेलेलं आहे. अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. विधानसभेत जेव्हा भूमिका मांडली, सरकारच याच्यावर चर्चा करायला तयार नाही. आणि अशा पद्धतीचं या पद्धतीचं निर्दयी सरकार हे महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिलेलं आहे. टायगर झाले 6 खासदार, ठाकरेंचे 6 खासदार आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. काल स्वतः मुख्यमंत्र्यांनी या विषयावर सांगितलं की ऑपरेशन टायगर आमचं सक्सेस झालं. मला असं वाटतं की शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची हत्या करायची आणि त्याचं समर्थन करायचं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आज त्याला समजतात की आम्ही सक्सेस झालो, आता पुन्हा आमदार तोडू, महानगरपालिकेचे सदस्य तोडू. या सध्या सत्तेचा जो हाव यांना जे निर्माण झालेली आहे आणि लोकशाहीचा खून करण्याची जी सवय या लोकांना पडलेली आहे, त्याचे परिणाम यांना भोगावं लागणार आहे. आपण पाहिलं या महायुतीमध्ये आजच निकाल जे आलेत विधान परिषदेचे, त्या विधान परिषदेमध्ये नाशिकच्या जागेमध्ये शिंदेच्या सेनेला बीजेपीनं मागून खंजीर खुपसलं. 2029 पर्यंत भाजपचा जो अलायन्स आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते, ज्याला माहिती आपण म्हणता, यांची हालत ते किती खराब करतील त्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. साताऱ्याचं एक पहिलं उदाहरण आपण पाहिलं. पोलिसांच्या मदतीनं 2 जिल्हा परिषद सदस्य घेऊन पळाले. आणि आजचा नाशिकचा निकाल हा महायुतीतील 2 ज्या पार्ट्या आहेत, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट, या दोघांना उद्याचे परिणाम काय भोगावे लागतील त्याचे हे पाऊलखुणा त्यांनी ओळखल्या पाहिजेत. एवढंच आम्ही या ठिकाणी सांगू शकतो. हे लबाडांचं जेवण आहे. हे जेवल्याशिवाय पूर्ण होणार नाही. आणि फडणवीस मुख्यमंत्री राज्याचे हे असंच घोषणा देऊ देऊ आपला वेळ पास करतील. ज्या सरकारजवळ ठेकेदारांचे 90,000 कोटी रुपये द्यायला पैसे नाहीत, नळ योजनेचे ज्याची घोषणा केली होती नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्र्यांनी की हर घर में नल, नल में जल, नळ तर पोचलाच नाही, जल पण पोचलाच नाही, पण तो ठेकेदाराचे पैसे आहेत ते सुद्धा देऊ शकले नाहीत. आणि म्हणून या सरकारचं शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन हे केव्हा पूर्ण होईल हे आता सांगता येत नाही. नाशिकमध्ये आपण पाहतोय की त्या ठिकाणी दराडे पडले, त्यांचा विजय झाला. त्या ठिकाणी महायुतीमध्ये अंतर्गत मी सांगितलं मगाशी की या 2029 पर्यंत 2 घटना झाल्या शिंदे सेनेबरोबर. एक साताऱ्यामध्ये झाली
त्यांचा बहुमत असतो. त्यांचे 2 जिल्हा परिषद सदस्य घेऊन बीजेपी पळाली पोलिसांच्या मदतीनं. हे तर महाराष्ट्राच्या इतिहासातली पहिली घटना अशी. पोलिसांच्या मदतीनं आपण सदस्यांना त्या सभागृहात पाठवतो, पण इथं सभागृहातूनच 2 सदस्य घेऊन पोलीस पळाले. आणि त्याचप्रमाणे आज नाशिकमध्ये झालेली घटना आणि त्या घटनेमुळे आपल्याला 2 गोष्टी लक्षात येतात या ठिकाणी की बीजेपी सोबत जे 2 गट आज सत्तेमध्ये आहेत ते 2029 पर्यंत त्यांचे हाल काय होतील हे आता त्याचं सांगता येणार नाही. पण जे काही पाऊल खुणा आता आम्हाला दिसतात आहेत त्या या दोन्ही गटांना, दोन्ही पक्षाला हे घातक ठरणार आहे. बीजेपीचं धोरण हे मी या ठिकाणी सांगितलं. संपवलीच, राहिली कुठं? नागपूरमध्ये अतुल लोके आहे, क्रॉस वोटिंग बऱ्याच ठिकाणी झालंय. काय म्हणतात? भंडारा गोंदियात ती क्रॉस वोटिंग झाली. इथं बीजेपीची मतं फुटली, सांगलीमध्ये बीजेपीची मतं फुटली. त्यामुळे हे जे काही आहे, हे जे काही पेरलेलं आहे बीजेपीनं महाराष्ट्रामध्ये ते आता त्यांच्याच अंगावर येण्याची सुरुवात झालेली आहे. थँक्यू.